खूप साऱ्या लोकांचं म्हणजे स्त्रियांचं बोलणं असतं की फिश करी बनवताना फिश आहे तो आपला काय होतो कालवणामध्ये म्हणजे सार करीमध्ये फुटला जातो. तर तो फुटू नये यासाठी आपण काय करायचं हे ट्रिक्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत. मी मनीषा आणि आज मी घेऊन आले मस्त अशी फिशची करी. कोणतीही फिश तुम्ही वापरू शकता इथे. तर इथे मी सुरमई चे पीस घेतलेले आहेत जे मीडियम साईजचे आहेत. तुम्ही मोठे छोटे कोणत्याही साईजचे घेऊ शकता. इथे हळद वापरलेली आहे, अर्धा मीठ घालते हे अर्धा चम्मच. फिशला मस्त अशी टेस्ट यावी आणि मॅरिनेट होण्यासाठी मी ते एक अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे. फिशला मस्त असा कलर यावा यासाठी तुम्ही रेड चिली पावडरचा वापर केला आहे, जी तिखट नसते, काश्मीरी रेड चिली पावडर. नेहमी काय होतं, फिश आपला आहे तो आपण फ्राय करताना तेलामध्ये फुटला जातो किंवा खाली भांड्याला चिपकला जातो. म्हणजे तेलाच्या कढईमध्ये आपण जेव्हा फ्राय करतो ती कडक असा खाली चिपकला जातो. तर तो चिपकू नये यासाठी ही ट्रिक्स आहे ती मी सांगते आहे. तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला फिश तुटला जाणार नाही किंवा कढईमध्ये चिपकलाही जाणार नाही तुमचा फिश. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. इथे मी हलकासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असायला लावून घ्यायचं आहे, मॅरिनेट करायचं व्यवस्थित असं. इथे पाहू शकता मी मस्त असं याला कोटिंग करून घेतलेलं आहे बेसनने आणि मसाल्याने. हे आपण अर्धा तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवूयात. अच्छी आपली मॅरिनेट होते तेव्हा आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता 1 चम्मच धने घेतलेले आहेत, 1 चम्मच जिरे घालते आहे. इथे मी 6 काळी मिरी आणि 6 लवंगा घेतलेल्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घातले, 2 हिरव्या मिरच्या तिखटानुसार, तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा. थोडंसं पाणी घालायला लागलं तरी घालून घ्यायचं. इथे मी वाटण करून घेतले, बघू शकता. हे मसाला आपला रेडी झाला आहे, हा साईडला ठेवूयात. आणि आपला फिशही आपले व्यवस्थित असे सेट झालेत, बघू शकता मस्त असे. तर आता आपण काय करायचं, फ्राय करताना काय काळजी घ्यायची तेही आपण पाहणार आहोत. मच्छी फ्राय करताना काय काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सांगितलं होतं, बोलले होते. तर बघू शकता इथे मी कढईमध्ये तेल ठेवले आणि तेल अगदी गरम करायचं, पूर्ण कडक असं गरम की त्याच्यावरून वाफ निघायला हवी. हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, ती वाफ निघालेली आहे. म्हणजे तेलातून अशी वाफ आली तरच समजायचं तेल कडक गरम झालं आहे. आणि आता काय गृहिणी काय करतात, गडबड करतात, पटकन असं तेल थंडच असतं आणि त्याच्यामध्ये सोडून देतात. मग फिश त्याच्यामध्ये सोडल्यामुळे काय होतो, तो खाली चिपकला जातो किंवा मोडला जातो. तो मोडू नये यासाठी काय करायचं, फिशला व्यवस्थित असं चांगलं तेल फ्राय झालेलं असेल त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं. आणि जेवढे पीस बसतील तेवढेच सोडायचे, जास्त सोडायचे नाही आहेत. आपल्याला गडबड करायची नाही. फिश फ्राय करताना थोडा पेशंट ठेवायचा. एवढी मस्त अशी ही फिश करी बनते, फ्राय बनतात असे. हे बघू शकता मी असं सोडून घेते. याच्यामध्ये मी आता 4 पीस सोडते. ते 4 बसते तर 4च सोडते. इथे बघू शकता हे मीडियम साईजचे पीस आहेत, तुम्ही मोठेही घेऊ शकता. कोणताही फिश, रोहा फिश असू दे, तुमचा पापलेट असू दे, सुरमई असू दे, कोणताही असू दे, तुम्ही या पद्धतीनं कराल ना तर तुमची रेसिपी कोणीही तुम्हाला विचारत नसतील सगळे की कशी बनवली, कशी काय फिश तुला तुटला नाही वगैरे. तर एवढी छान बनते. आणि करी बनवताना जे आपण नेहमी तीच करी खात असतो, म्हणजे फिशची करी असते, कालवण असतं, सार असतो, तो त्याच पद्धतीने आपण बनवून खात असतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्की आवडेल. जे सार आहे, कालवण आहे, त्याची टेस्ट ही खूप सुंदर येते. आणि पटकन हलवलेलं नाही, बघू शकता मी थोडा वेळ थांबलेले की पूर्ण याला असं ह्याची गोल्डन कलर आलेला दिसतो आपल्याला, की मग त्यानंतर मी याला हलवते. म्हणजे गडबड केलेली नाही. बघू शकता माझा फिश कुठेही चिपकला गेला नाही आहे आणि व्यवस्थित असं त्याचं कोटिंग आहे ते व्यवस्थित राहिलं आहे. आणि छान असंच फिश असेल तर खातानाही मजा येते, हे तुटला जात नाही. त्यामुळं हे बघू शकता. तर हे असं गोल्डन कलरचं झालं की आपण याला काढून घ्यायचं. जास्तही आपल्याला याला डीप फ्राय करायचा नाही आहे. बघू शकता फिश आपले मस्त असे फ्राय झाले गोल्डन कलरवरती. त्यांना आपण काढून घ्या. मस्त असे कुठेही माझा पीस तुटलेला नाही आहे वगैरे काही नाही, एकदम मस्त असे निघाले गेलेत. हे बघू शकता कशी वाटली हे फ्राय करायचं. तुम्ही असेही फिश हे घेऊन खाऊ शकता, कारण हे खाण्यासाठी असेही रेडी झालेले आहेत. पण आपल्याला फिश करी बनवायची आहे. तर फिश करी बनवताना मसाल्याचं वाटण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं वाटण बनवलं आणि त्याची टेस्ट एकदम चटपटीत अशी, थोडीशी आंबट अशी यावी, त्यासाठी मी काय वापरणार आहे हेही तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा. मी पहिली बॅच इथे फ्राय करून घेतलेली आहे, बघू शकता एवढी मस्त झाली. वाव, दिसते ना, असं कोटिंग वगैरे व्यवस्थित आहे आणि तुटला फुटला कुठेही फिश नाही आहे माझा.
व्यवस्थित आहे. अशाच प्रकारे मी दुसरी बॅचही बनवून घेते. तुम्ही या पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका इतरांसोबत. आता राहिलेले पीसही मी अशा प्रकारे फ्राय करून घेते दुसरे. शकता आपले सर्व पीस फ्राय करून झालेले आहेत आणि मी कढईमधलं तेल थोडंसं कमी करून घेतलेलं आहे, कारण तेल जास्त होत आहे. तर म्हणजे एक चम्मचच्या मोठा एक चम्मच असतो त्या अंदाजाने तेल ठेवलेलं आहे. आता आपल्याला मासा बनवण्यासाठी, माशाचं कालवण बनवण्यासाठी म्हणजे करी बनवण्यासाठी तेलमध्ये कांदा घालायचा आहे. तर इथे मी जरा जास्त कांद्याचा वापर करते. आपण कोणताही मसाला वाटण बनवलेलं नाहीये, म्हणजे कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण बनवलेलं नाहीये. इथे आजचा मसाला आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा. तुम्हाला ही टेस्ट नक्की आवडेल, मी गॅरंटीने सांगते. कारण इथे मी आता 3 कांदे वापरलेले आहेत आणि ते आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, ते चांगले भाजून घ्यायचे. अर्ध कच्चे शिजले पाहिजेत असंच त्याला आपल्याला करायचं. तर ह्याच्यामध्ये मसाले कुठले कुठले घालणार आहोत आपण ते पाहूया. इथे मी घालते अर्धा चम्मच हळद, गरम मसाला अर्धा चम्मच. नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असू दे त्यासाठी आमचा घाटी मसाला एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही इथे घाटी मसाला बनवला नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता किंवा काश्मीरी रेड चिली पावडरचाही असतो तोही वापर करू शकता. ऑप्शनल आहे. इथे मी इथे घाटी मसाला वापरलेला आहे, तुम्हाला मी ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही तेही वापरू शकता. आमच्या घाटी मसाल्याचा स्वाद एकदम वेगळा असतो आणि त्याचा जो म्हणजे करी बनते मसाल्याची नॉनव्हेजच्या रेसिपी वगैरे एवढं सुंदर बनल्या जातात ना, म्हणून मी तो वापरते. तुम्ही तुमच्या आवडीने काश्मीरी रेड चिली पावडरचा इथे वापर करू शकता तिखटाप्रमाणे. आता हे मसाला चांगला भाजून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये. शकता मसाला आपला मस्त असा कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे. टमाटर एक मोठा चिरून घेतलेला आहे तो घालतीये. लाल असा टमाटर घ्यायचा, मस्त पाणीदार असतो तो. खूप सुंदर अशी करी बनते मसाल्यात, म्हणजे आपलं कालवण बनतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट करते, कारण रेसिपी एवढी सुंदर बनते आणि माझी रेसिपी एवढ्या सुंदर सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे. तर तुम्ही ही ट्राय करून पहा नक्कीच. मी सांगते तुम्हाला खूप साऱ्या फिशच्या रेसिपी आहेत, नॉनव्हेजच्या रेसिपी आहेत, चिकन, मटन, फिशच्या वेगवेगळ्या प्रकारे मसाल्यामधल्या. त्यातली ही एक फेवरेट आहे आणि मग खूप सुंदर आहे. आता इथे मी घालते जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं, लसूण, काळी मिरी, लवंग ते वगैरे इथे आणि अद्रक वगैरे त्याचं पेस्ट मी इथे घालून घेते. दुसरं वाटण आपल्याला करावं लागलेलं नाहीये, बघू शकता. आता सर्व मसाले आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. मसाला जेवढा भाजाल ना, शिजवून घ्याल ना, तेवढी फिश करी एवढी जबरदस्त लागते. त्याला 5 मिनिटं जास्त वेळ दिला तरी चालतो. आणि त्यानंतर आपल्याला मच्छी घालायची केव्हा तेही तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा आणि वेट करा की कशी छान लागते ते बघून. तुम्ही टेस्ट करून बनवून टेस्ट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी काय सुंदर बनली गेली आहे. त्याचा टेस्ट आहे तो काय वेगळा आणि जबरदस्त बनतो. त्यामुळे असं हा मसाला चांगला असा भाजला पाहिजे, म्हणजे चांगला शिजवून घेतला पाहिजे त्यासाठी. आता हे बघू शकता की मस्त असं लालसर कलर आलेला आहे. बघू शकता तेलही मस्त असं सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना. जबरदस्त बघू शकता मसाल्याला काय तेल आणि टेक्स्चर बघू शकता खूप सुंदर आले. असंच झालं पाहिजे आणि बनलं पाहिजे तरच आपली करी एवढी जबरदस्त बनते. तुम्ही हा टेस्ट विसरणार नाही, एवढा सुंदर बनला जातो. बघू शकता टॅमॅटो वगैरे व्यवस्थित असं सॉफ्ट झाले कांद्यामध्ये. तर अशी रेसिपी आपल्याला झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे पाणी घालायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आपल्याला लागलेला असतो, तर त्याच्यामध्येच मी हे पाणी घालून घेतलेलं आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यातला मसालाही आपल्याला वेस्ट घालवायचा नाही, तोही वापरात यायला पाहिजे, म्हणून मी ते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तो घालून घेते. करी तुम्ही तुमच्या ह्याने म्हणजे कमी जास्त करू शकता. तर मी ते अजून पाणी घालणार आहे थोडंसं. हे बघू शकता किती घट्टसर आहे आणि करी बघू शकता, वाव. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठही घालणार आहोत. इथे पाणी मी थोडं जास्त घालते, बघू शकता. हे अजून घट्ट आहे, थोडंसं पातळ करते. हे बघू शकता करी आपल्याला तुम्ही तुमच्या म्हणजे किती पातळ किंवा किती घट्ट या अंदाजाने तुम्ही घालू शकता. आता याला एक उकळी येऊन द्यायची मस्त अशी. 1 चम्मच मीठ घालते. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्तही करू शकता. पाहू शकता मस्त अशी आपल्या करीला उकळी आलेली आहे मस्त. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं, जे फिश आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते पीस आता मी याच्यामध्ये एक एक करून सोडून देते. इथे पाहू शकता मस्त असे. आणि 5 मिनिटं परत आपल्याला याचं काय करायचं आहे, इथे बघू शकता मी सोडून घेतलं ते व्यवस्थित सगळे पीस.
मस्तच. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपल्याला परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची मस्त अशी उकळी काढून घ्यायची. 5 मिनिट झालेले आहेत. आपण फिश करी बघूया आपण. आहा, काय जबरदस्त झाले. एवढा मस्त सुगंध सुटलाय ना, एकच नंबर. हे बघू शकता तुम्ही, ही करी आपली तयार झालेली आहे. काय जबरदस्त दिसते फिश आणि तुटलेली नाही आहे, तुटत नाही वगैरे, मोडलत नाही आपली फिश. अख्खेच्या अख्खे पीस असेच्या असे शिल्लक राहतात. बघू शकता काय मस्त टेम्पटिंग दिसते. वाव, जबरदस्त. तर हे आपण अशीच्या अशी सर्व करू शकतो भातासोबत खायला आणि रोटी भाकरी. काय जबरदस्त लागणार आहे ही करी. तुम्ही नक्की बनवून पहा. इथे मी तुम्हाला सर्व करूनही दाखवते प्लेट्समध्ये. किती जबरदस्त बनले, त्याचं टेक्स्चर हे बघू शकता. वाव, आहा, काय बघूनच तोंडाला पाणी सुद्धा. अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंट ढाबाला मागे सोडेल अशी ही करी आहे, जी तुम्ही आता घरी बनवू शकता आणि त्याचा स्वाद घेऊ शकता. काय जबरदस्त दिसते. तुम्ही आता याच्यावरून विचार करा ही रेसिपी काय झाली असेल आणि काय टेस्टी झाली असेल याचाही. आहा, सुगंध बघू शकता काय जबरदस्त आहे आणि त्याचं टेक्स्चरही काय सुंदर झालं आहे हे बघू शकता. खाऊन बघा आणि नक्की रेसिपीला लाईक आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा.